नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 11th युनिट टेस्ट फर्स्टसाठी जे काही आता 11वीचे विद्यार्थी आहेत त्यांची प्रथम घटक चाचणी युनिट टेस्ट फर्स्ट होणार आहे. त्यासाठी फिजिक्सचे जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्याला थोडीशी इथं करेक्शन झालं आहे. 2025 टाकायचं होतं, तिथे 2026 पडलं आणि मी त्या जस्ट आत्ताच बघितलं. काही प्रॉब्लेम नाही, बघूयात. सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण करणार आहोत. स्टार्टिंगचे 3 चॅप्टर्स यामध्ये आपण घेतलेले आहेत. तुमचे पहिल्या चॅप्टर जे असेल ते दुसरं वगैरे तिसरं असे 3 चॅप्टर्सवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. युनिट टेस्टसाठी हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे असणार आहे, तुम्हाला अगदी इम्पॉर्टंट असणार आहे. तर सॉल्व करा आणि तुम्हाला सर्वांना म्हणजे आत्ताच मी शुभेच्छा देऊन टाकतो, कारण ही व्हिडिओ बघितल्यानंतर खूप इझी पेपर जाणार आहे तुमचा. फक्त क्वेश्चन सॉल्व करा आणि त्याला सोडवण्याचा अधिक प्रयत्न करा. पहिला आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, MCQचे क्वेश्चन, ज्यामध्ये तुम्हाला युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरमधनं हा क्वेश्चन आहे. द डायमेन्शन ऑफ अ फोर्स इज द डायमेन्शन ऑफ अ फोर्स इज. तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. थोडक्यात तिथे मी तुम्हाला समजून सांगतोय. ML रेस टू -2 हे जो काही सिम्बॉल आहे तो रेस टू आहे, म्हणजेच त्याच्या हेडवरती आहे तो. ओके, त्यानंतर बी नंबरचा ऑप्शन आहे ML² T रेस टू अशा पद्धतीने आहे, इंटू असेल इथे मध्ये. त्यानंतर ML इनवर्स T रेस टू अशा पद्धतीने आहे. डीमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिलेलं आहे, ज्यामध्ये आहे M² T -2 ओके T रेस टू अशा पद्धतीने असेल तिथे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लिस्ट काउंट ऑफ वर्नियर कॅलिपर इज. तर विद्यार्थी मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर वर्नियर कॅलिपरचा सर्वात कमी काउंट काय असेल तो तुम्हाला लिहायचा. 4 ऑप्शन आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिकल पण आहे माझ्यामध्ये तरी. ओके, तर 4 ऑप्शन दिले आहेत. करेक्ट ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आणि त्याचा आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर मॅथेमॅटिकल मेथड्स या चॅप्टरमधनं MCQचा क्वेश्चन आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एक्स इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एक्स इज. तर 4 ऑप्शन दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये पहिला आहे तुम्हाला -cos x, त्यानंतर बीमध्ये आहे तुम्हाला cos x आणि त्यानंतर सीमध्ये आहे तुम्हाला tan x आणि डीमध्ये आहे तुम्हाला -sin x. तर जो करेक्ट ऑप्शन आहे तो निवडायचा आहे. त्यानंतर तिसरा MCQचा क्वेश्चन आहे इथे, ज्यामध्ये म्हटलं आहे तुम्हाला इफ a = 3i + 4j देन मॅग्निट्यूड ऑफ a इज. तर 4 ऑप्शन दिला आहे. यामध्ये तुम्हाला 5 आहे, बीमध्ये 7 आहे, सीमध्ये 12 आहे आणि डीमध्ये तुम्हाला 25 आहे. त्यानंतर मोशन इन प्लेन 3rd नंबरचं चॅप्टर, त्यावरती इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. प्रोजेक्टाईल मोशन हॉरिझॉन्टल रेंज इज मॅक्झिमम ॲट अँगल. 4 ऑप्शन दिले आहे. यामध्ये 0 डिग्री, बीमध्ये 30 डिग्री, सीमध्ये 45 डिग्री आणि डीमध्ये 90 डिग्री म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे युनिट वेक्टर हॅज. एमध्ये आहे तुम्हाला 0 मॅग्निट्यूड, बीमध्ये आहे तुम्हाला युनिट मॅग्निट्यूड, सीमध्ये आहे तुम्हाला इन्फायनाईट मॅग्निट्यूड आणि डीमध्ये आहे तुम्हाला निगेटिव्ह मॅग्निट्यूड. त्यानंतर 1 मार्क क्वेश्चन्स दिले आहेत तुम्हाला. फक्त प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येकी 1 मार्क असेल. डेफिनेशन वगैरे टाईप क्वेश्चन असतं इथे, ज्यामध्ये पहिला आहे युनिट अँड मेजरमेंट्स डिफाईन सिग्निफिकंट फिगर्स. युनिट अँड मेजरमेंट्समधनं हा चॅप्टर आहे, ज्यामध्ये आहे तुम्हाला डिफाईन सिग्निफिकंट फिगर्स याची डेफिनेशन लिहायची आहे. त्यानंतर तुम्हाला स्टेट टू बेस क्वांटिटीज विथ SI युनिट्स. त्यानंतर मॅथमॅटिकल मेथड्स या चॅप्टरमधून तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. व्हॉट इज अ स्कॅलर क्वांटिटी. विद्यार्थी मित्रांनो, स्कॅलर क्वांटिटी म्हणजे काय हे तुम्हाला डिफाईन करायचं आहे. ते काय आहे ते एक्झॅक्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. तर ही 1 मार्कसाठी आहे, थोडक्यात त्याचं अंतर लिहायचं आहे. त्यानंतर आहे डिफाईन द फॉर्म्युला फॉर डॉट प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर्स. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो मोशन इन प्लेन डिफाईन प्रोजेक्टाईल मोशन. त्यानंतर आहे तुम्हाला राईट एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम हाईट इन प्रोजेक्टाईल मोशन. त्यानंतर 2 मार्क्स क्वेश्चन्स तुम्हाला इथं म्हटलेलं आहे. 2 मार्काचे प्रश्न दिले आहेत. युनिट्स अँड मेजरमेंट यामधनं चॅप्टर आहे, तो यामधनं क्वेश्चन आहे या चॅप्टरमधनं. कन्वर्ट 1 लाईट इयर इंटू मीटर्स. 1 लाईट इयर हे तुम्हाला मीटर्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं कराल ते करायचं आहे. 2 मार्क आहे तुम्हाला यासाठी. त्यानंतर स्टेट द रूल्स फॉर रायटिंग सिग्निफिकंट फिगर्स. विद्यार्थी मित्रांनो IMP क्वेश्चन आहे. स्टेट द रूल्स फॉर रायटिंग सिग्निफिकंट फिगर्स. त्यानंतर मॅथमॅटिकल मेथड्स यामधनं इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे 2 मार्काचा. फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x इज इक्वल टू x³ + 2x² अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. बघा इथे डोक्यावरती आहे म्हणजे x³ आणि इथे आहे x². ओके, 2x². ओके, सो थोडक्यात लक्षात घेत चला, या IMP गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तुमच्यासाठी. फाइंड युनिट वेक्टर इन डायरेक्शन ऑफ वेक्टर a इज इक्वल टू 6i + 8j. त्यानंतर आहे मोशन इन अ प्लेन डिराईव्ह फॉर्म्युला फॉर टाईम ऑफ फ्लाईट. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लेन रिलेटिव्ह व्हेलोसिटी इन 2 डायमेन्शन्स. त्यानंतर डिफरन्शिएट बिटवीन म्हटलेलं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो डिफरन्शिएट तुम्हाला येत असतं 2 मार्कासाठी 3 मार्कासाठी. तर स्कॅलर क्वांटिटी वर्सेस वेक्टर क्वांटिटी यामध्ये तुम्हाला डिफरन्शिएट डिस्टिंग्विश करायचं आहे. त्यानंतर आहे तुम्हाला ॲक्युरन्सी वर्सेस प्रिसिशन. ओके, प्रिसिशन यामध्ये तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. त्यानंतर डॉट प्रोडक्ट वर्सेस क्रॉस प्रोडक्ट IMP क्वेश्चन आहे, बोर्डमध्ये देखील विचारलं जाते हे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्टिंग्विश करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. त्यानंतर आहे डिस्टन्स वर्सेस डिस्प्लेसमेंट यामध्ये डिस्टिंग्विश करायचं आहे. आता आपल्याला 3 मार्काचे क्वेश्चन्स बघायचे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये युनिट्स अँड मेजरमेंटमधनं पहिला 3 मार्काचा क्वेश्चन्स आपण बघतोय. एक्सप्लेन डायमेन्शन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चेक डायमेन्शनल करेक्टनेस ऑफ इक्वेशन V = U + AT.
ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मॅथमॅटिकल मेथड्स याबद्दल 3 मार्काचा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये आहे तुम्हाला रिसॉल्व अ वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 10 ॲट 60 डिग्री विथ एक्स ॲक्सिस, आणि त्यानंतर आहे तुम्हाला इफ ए इज इक्वल टू 2i प्लस 3j अँड बी इज इक्वल टू आय प्लस 4j फाइंड ए प्लस बी अँड ऑफ ए प्लस बी, अशा पद्धतीने तुम्हाला म्हटलेलं आहे. त्यानंतर मोशन इन अ प्लेन यामधील 3 मार्काचा क्वेश्चन आपण बघतो. डिराइव्ह फॉर्म्युला फॉर अ हॉरिझॉन्टल रेंज, ज्यामध्ये आहे तुम्हाला दुसरा क्वेश्चन अ पार्टिकल प्रोजेक्टेड ॲट 30 डिग्री विथ 20 मीटर पर सेकंड फाइंड द लाईट अँड रेंज. बघा हा तुमचा न्यूमेरिकल टाईप क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट आहे. पार्टिकल प्रोजेक्टेड ॲट 30 डिग्री विथ 20 मीटर पर सेकंड फाइंड टाईम ऑफ लाईट अँड रेंज, अशा पद्धतीने. आता 4 मार्कचे क्वेश्चन्स बघायचे विद्यार्थी मित्रांनो, परंतु त्यावरती जाण्याआधी तुम्हाला आतापर्यंत मी जेही क्वेश्चन सांगितले MCQचे, VSAचे, 2 मार्कचे, 3 मार्कचे डिस्टिंग्विश करण्यासाठीचे, ओके, तर काय करायचं त्याला फक्त तुम्ही नोट केलं असेल तर खूपच छान. परंतु तुम्हाला जर PDF हवं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा इंस्टाग्रामचा ID mastervaibhav23 यावरती तुम्ही आम्हाला मेसेज करा किंवा याचं स्क्रीनशॉट सेंड करा. या व्हिडिओला लाईक केलं, चॅनलला सबस्क्राईब केलं याचा, आम्ही तुम्हाला त्वरित याचं PDF सेंड करू, जेणेकरून तुम्ही तुमचे युनिट टेस्ट फर्स्टमध्ये फिजिक्सच्या पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. आणि आमचं टार्गेट हेच असेल तुमचे चांगले मार्क्स मिळावे हे, कारण आम्ही तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देतो आहे आणि तुम्ही त्यामधनं चांगला स्कोर करता, हे आमच्यासाठी देखील नक्कीच आनंदाची बातमी असेल. तर हे करा, फक्त आम्हाला तिथे इंस्टाग्राम ID mastervaibhav23 यावरती तुम्ही आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला याचं PDF वगैरे सेंड करू, IMP क्वेश्चन्स वगैरे. फक्त व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे तुम्हाला यामुळे नाही सांगते, PDF तुम्हाला आम्ही फुकट देणार आहोत, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईबच केलं पाहिजे असं नाही, परंतु आम्ही तुमच्या जे काही फायनल एक्झामिनेशन होते, तुमची फर्स्ट टर्म एक्झामिनेशन होते, सेकंड युनिट टेस्ट होते आणि तुमची टर्म एंड एक्झामिनेशन म्हणता तुम्ही, ॲन्युअल एक्झामिनेशन, त्यासाठी तुम्हाला मॉडेल क्वेश्चन पेपर्स आम्ही देत असतो. वेगवेगळ्या कॉलेजेसच्या वगैरे क्वेश्चन पेपर्स आम्ही तुम्हाला देत असतो प्रिपरेशनसाठी. त्यामुळे काय करा, सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करून ठेवा. आता लॉंग आन्सर क्वेश्चन्स बघूया. 4 मार्काचे क्वेश्चन्स आहे. यामध्ये पहिला 4 मार्काचा क्वेश्चन आपण पहिल्या चॅप्टरमधून निवडलेला आहे, युनिट्स अँड मेजरमेंट्समधनं, ज्यामध्ये आहे डिफाईन डायमेन्शन आणि राईट फॉर ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालायसिस विथ एक्झाम्पल्स. त्यानंतर मॅथमॅटिकल मेथड्समधनं आपल्याला क्वेश्चन आहे डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर डॉट प्रोडक्ट अँड इट्स सिग्निफिकन्स. त्यानंतर आहे मोशन इन अ प्लेन, डिराइव्ह इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी फॉर प्रोजेक्टाईल मोशन. त्यानंतर आहे प्रोजेक्टाईल फायर्ड ॲट 50 मीटर पर सेकंड ॲट 37 डिग्री सेल्सियस नाही, डिग्री, फाइंड टाईम ऑफ लाईट अँड मॅक्स हाईट अँड थर्ड आहे तुम्हाला रेंज. तर अशा पद्धतीने हे IMP क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो होते तुमच्या फर्स्ट युनिट टेस्टसाठी, आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला अगदी महत्त्वाचे आहे, लिहिले असतील खूप छान. तुम्हाला सर्वांना विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्या फर्स्ट युनिट टेस्टसाठी तुम्ही 25 पैकी 25 मार्क मिळावे, 20 पैकी 20चा मार्काचा असेल तर म्हणजे 25च मार्काचा असतो पेपर, 25 मार्कपैकी 25 मार्क मिळावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोस आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. ज्यांनी व्हिडिओला लाईक केलं, चॅनलला सबस्क्राईब केलं, त्यांचं मनापासून आभारी आहे. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.